नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक नियमामध्ये जानेवारी 2026 पासून बदल होणार आहे। अंत्योदय कार्ड धारकांना प्रति शिधापत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्याकरता 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू असं वाटप करण्यात येणार आहे। सुरुवातीला अंत्योदय कार्डाकरता प्रति शिधापत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्याकरता 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू असं वाटप करण्यात येत होतं। मात्र त्यामध्ये पुरवठा विभागानं बदल करून अंत्योदय कार्डाआधारित प्रति शिधापत्रिका 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्याकरता आता 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असं वाटप करण्यात येणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं येत्या जानेवारी 2026 पासून रेशन धान्य वाटपामध्ये हा बदल होणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।